शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं, पण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आलाय। समग्र शिक्षा गटसाधन केंद्राच्या कार्यालयात पावसाळ्याच्या तोंडावरच छत गळू लागलंय। इमारतीला बुरशीचा विळखा पडला असून शैक्षणिक पुस्तकांसह इतर साहित्य भिजून खराब होत आहे। पावसाचं पाणी थेट कार्यालयात शिरत आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समितीमध्येच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे। समग्र शिक्षा गटसाधन केंद्राच्या कार्यालयात पावसाच्या तोंडावरच छत गळू लागलंय। इमारतीला बुरशीचा विळखा पडलाय। शैक्षणिक पुस्तकांसह इतर साहित्य भिजून खराब होत आहे। पावसाला सुरुवात होताच या कार्यालयात बिकट अवस्था निर्माण झाली आहे, तर भिंतींमधून पाणी झिरपतंय। धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांसाठी आलेली शासनाची लाखोंची पुस्तकं, शैक्षणिक साहित्य याच ओल्या आणि बुरशी आलेल्या भिंतीजवळ रचून ठेवलं आहे। हे साहित्य भिजून खराब होत असून मोठ्या नुकसानाची भीती आहे। पावसाळ्यापूर्वी साफसफाई आणि स्लॅबची डागडुजी करणं गरजेचं होतं, मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं। चिखली पंचायत समितीच्या या बेफिकिरीमुळे विद्यार्थ्यांचं मात्र शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे। आता गटविकास अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।